हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी 3 बेडशीट आणले होते. त्या बेडशीटमधला हा एक बेडशीट आहे. कसा दिसतोय मला पटापटा कमेंट करून सांगा. त्यानंतर गादीसोबतचे 2 पिलो ऑलरेडी आहेत, पण याच्यासोबत 3 पिलो फ्री एक्स्ट्रा आले म्हणजे त्या बेडशीटसोबत. तर कसं आहे बेडशीट मला नक्कीच सांगा कमेंट करून. एक बाई म्हणते नवसाचा इलाज नवरा भेटला अख्ख्या ब्रह्मांडामध्ये. तर हो बाई, माझ्या नवऱ्यासारखा नवराच नाही कोणाचा. तुला काय समजायचे समज, उगं कशाला डोकं लावतात बायका काय माहिती. मी तर म्हणते ना, तुम्ही तुमचे नवरे सांभाळा, माझ्या नवऱ्याकडे का लक्ष देता राव. तर इकडं मयंक अभ्यास करतोय आणि मी आहे ना या सोप्याला कवर मागवलेला आहे, पण अजून काही आलेला नाही. आल्यावर तुम्हाला नक्की दाखवीन. आणि त्यानंतर हे पडद्यामुळे आहे ना आमचा सोफा झाकतोय, त्यामुळं आता ते सोफा मी पुढं सरकवून घेणार आहे. पण आता आम्हाला गावाला जायचं आहे, त्यामुळे जरा गावाला जायच्या घाईमध्ये आहे. एकदा गावावरून आलो की थोडासा घराचा लुक चेंज करायचं आहे. अजून काही घराचं लुक हे झालेलं नाही पूर्णपणे, त्यामुळे मी होम टूर दिलेला नाही आहे. तर इथं मम्मी पप्पाचा फोटो होता, तो बी काढून टाकला. त्यानंतर हा घोड्याचा फोटो कसा दिसतो ते कमेंटमध्ये सांगा. दुपार झाली, कामं आवरता उशीर झाले. त्यानंतर अजून भांडे गुंडे घासायचेच आहेत, किचन ओटा साफ करायचा आहे. इकडे मशनीला पण कवर आणलेलं आहे, पण ते कवर काही लावणं होईना झालं आहे. उन्हाळा हिवाळा पावसाळा सगळा मार्च महिन्यातच पळायला लागला. तर चला मग, हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. नमस्कार, स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आमची गावाला जायची तयारी चालू आहे. म्हणजे आता सध्या तर घरातलेच कामं चालू आहेत, पण गावाला जायचं आहे म्हणतात उद्या किंवा परवा. आम्ही गुढीपाडव्याला गेलो नाही ना गावाला, त्याच्यामुळे मग आता जावंच लागते काही, कारण तिकडं मोठा कार्यक्रम आहे. एक कार्यक्रम राहून गेलं आहे त्यांचं, ते करावंच लागते म्हणतात. तर त्यामुळे जायचं आहे बाबा. मग आता पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. लाईट गेली कवाचीच, आत्ताशिक लाईट आली, त्यामुळं पाणी नव्हतं. तर मग हे भांडे पडले होते माझे घासायचे, तिकडं कपडे लावून गेले. आता पाणी आल्यावर तर कपडे होत आहेत, तोपर्यंत भांडे घासते, किचन ओटा वगैरे साफ करते. मग कपडे वगैरे धुवायला टाकलेत, भांडे बिंडे घासून किचन ओटा साफ करते. मयंकचा अभ्यास झाला, आता मयंक टी व्ही पाहतो. आता ते येतील आणि मग तुमच्याशी गप्पा मारायला लावते. लई जण म्हणताय ना तुम्ही ताईजींना व्हिडिओमध्ये घे, तर बोलायला लावू आपण. प्रयत्न तर काय म्हणते कोशिश करणे वालो की हार नाही होती. त्यांना नाही आवडत व्हिडिओ काढायचं, ते बोलायचं बी जमत नाही कॅमेरा पुढं. असे लई बोलतात बापरे, लई बोलतात असे. कॅमेरा पुढंच बोलायचं जमत नाही तेवढं. तर चला बघू, आल्यावर बोलतीलच. मी तोपर्यंत कामं वगैरे आवरून घेते पटकन. आणि हो, काल आम्ही संध्याकाळी, तुम्ही आमच्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असणार, संध्याकाळी जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो, तर मी ना एक चपात्या ठेवायचा डबा आणला होता. हे बघा, तुम्हाला मी असं दाखवते. एक मिनिट, मोबाईल पकडायचं आणि त्याच्यातले दाडे होते. तर बघा, छोटासाच आणला, कारण याच्यामध्ये ना चपात्या ते घामाने घेऊन जाते, घाम येतो परत त्या चपात्यांना. तर हे बघा, असा हा चपात्यांचा डबा आहे. छोटासा आहे, लई काही मोठा नाही. बस झाले, 2-3 जणाला किती लागते नाही का. तर कसं आहे हे चपात्या ठेवायचा डबा, ते नक्की सांगा. वापरायचं कसं ते बी सांगा बाबा मला. आणि तुम्हाला सांगते, याच्यामध्ये ना गरम चपात्या ठेवल्या का नुसतं घाम सुटते, ते चपात्यांना पाणी येतोय नुसतं. तर मला सांगा हे कशा पद्धतीने वापरायचं, याच्यामध्ये काही कापड बिपड ठेवून त्याच्यात चपात्या ठेवायच्या का, कसं काय करायचं ते सांगा. आता याला वापरायला काढणार आहे, त्यामुळे घासायला टाकले. त्यानंतर काय आणलं बाबा, आता डाएट वगैरे आपलं चालू करायचे आहे, त्यामुळे ओट्स आणले. ओट्स आधी खात होती मी, आता बंद झालं लई दिवसाचं. त्यानंतर हे चहा पावडरचा डबा आणलेला आहे. त्यानंतर आता उन्हाळा आला आहे ना, मग आपण बाटल्याने पाणी पितो फ्रीजमधला, त्याच्यामुळे मग हे बाटल्या घासायला ब्रश. तसं शक्यतो फ्रीजमधलं पाणी नाही प्यायला पाहिजे, पण आता काय करतात, त्यांना मटका घ्या मग ते कधी घेतात काय माहिती. त्यानंतर हे ब्रश कशाला यूज होतात कमेंट करा पटापट. त्यानंतर थोडाफार किराणा आणला, झाला. अशा पद्धतीने आम्ही थोडीशी शॉपिंग करून आणली काल. तर आता मी पटकन भांडे घासते, तोपर्यंत ते येतात. मग तसं काही कामाचं ताण देत नाही बरं का. असं म्हणत नाही की कामं आवरले नाही आतापर्यंत, काय करत होती, नुसते मोबाईल बघत राहते का, झोपली होती का, असे काही बोलत नाही. किंवा स्वयंपाकाला उशीर झाला तरी रागवत नाही.
आणि हे नवीन नवीन नाही, त्यांच्या स्वभावातच दिसतंय मला, पण बरं नव्हतं मला, त्यामुळे थोडं इकडं तिकडं टाईम झाला. आता ॲक्युरेट वेळेवर सगळे कामं होतील. हा सगळा आवरायचा आहे मला पसारा, ते कधी आवरणं होते आता, फक्त गावावरून आल्यावरच पर्याय नाही त्याशिवाय. सगळे भांडे घासून काढणार आहे, हे सगळं कप्पे व्यवस्थित रचणार आहे, मग तुम्हाला आहे ना व्यवस्थित होम टूर देणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करत जा. डेली ब्लॉग बघायला आवडतील ना, मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग करा कंटिन्यू, बोलू थोड्या वेळ. तर फ्रेंड्स, मिस्टर आले कामावरून आणि मस्त आईस्क्रीम आणली त्यांनी, बॅगमध्ये सापडली मला आईस्क्रीम. तर थंडी थंडी आईस्क्रीम आणली. आमच्याकडं लय उन्हाळा तापतोय त्याच्यामुळं, आणि त्यांची बॅग आहे इकडे, बॅगमध्ये टिफिन असणार आहे, दुसरं काय. तरी पण मला वाटलं अजून काय आणलं आहे का, हुडकावा जरा, बघावा. तर कसा आहे विषय, व्हिडिओ येत नाही. मी आलेली आहे गावाकडं. हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटेल. जेव्हा मी पुण्याला होते तेव्हा हा व्हिडिओ शूट करून ठेवला ना, आता मी गावाकडे आहे सध्या. गावाकडचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. तर म्हणलं हा व्हिडिओ, आता आमच्याकडे ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क नाही आहे. कसं आहे, पुण्याला असल्यावर जरा तिकडे वायफाय आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित वेळेवर पोस्ट होतात. आता गावाला आल्यावर असेच हाल असतात. 2-4 दिवस आम्ही गावाकडे, त्याच्यामुळे काही व्हिडिओ येणार नाहीत असं वाटते मला. तर हा व्हिडिओ मी कधी बघायला भेटेल तुम्हाला नाही माहिती, पण मी गावाकडे हा व्हिडिओ एडिट करत आहे. तर मस्त त्यांचं टिफिन वगैरे काढून ठेवला आणि म्हटलं थोडीशी. जेवले तुम्ही? काय खाल्ले? चपाती भाजी खाल्ले, सगळं ताटून पुसून खाल्ले. नक्की खाल्ले? नक्की ना? हाय विश्वास आहे. टावेल देऊ का? खाल्ले का? खाल्ले का? लाडू कुठे आहेत लाडू? गोड गोड संसारामध्ये काहीतरी खट्टा मिट्टा नको का? मग मिस्टरांना चिडवायला जरा मज्जा येते, मग काहीतरी चिडवत असते त्यांना आले की. म्हणजे कसं माणसाचं कामाचं थकान उतरून जातो. मग ते आम्हाला काय आईस्क्रीम खायची नव्हती, पेढे होते. मिस्टर म्हणले पेढा दे मला, काल आणला होता आपण तो पेढा, आम्ही गेलो होतो बाहेर तेव्हा पेढा आणला होता. मग फ्रीजमध्ये ठेवून दिली आईस्क्रीम, आणि आता आम्ही खाणार आहे पेढा. तर या तुम्ही पण पेढा खायला मस्त मस्त. काय गुड न्यूज बिड न्यूज नाही बाबा, मग कमेंट करता तुम्ही गुड न्यूज आहे का, काय 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 तसलं काही नाही आहे, उगं टेटस लावतो आम्ही. तर तुम्ही पेढा खायला या. त्यानंतर आम्हाला बाहेर जायची पॅकिंग बी करायची आहे, गावाला जायची. हो, सगळं जागच्या जागेवर ठेवायचं. कपाट लावा, कपाट उघडं ठेवायचं नाही. धन्यवाद. असं टावेल वाळत घालायचा, असं कपाट लावून घ्यायचा. व्हेरी गुड. बॅग जागेवर ठेवली का? हां, व्हेरी गुड बॉय, गुड बॉय. व्हेरी गुड. शिकले, हुशार झाले तुम्ही. तर स्वतःचे कामं स्वतः करता. टॅटू रंगला का? हा राव, रंगला, भारी रंगला. इसको बोलते हैं टॅटू. पेढा खाल्ला, गुड न्यूज भेटली. बसा, काही चहा पाणी, कॉफी, थंड, कोल्ड्रिंक, गरम, पिझ्झा, बर्गर. एक गोष्ट सांगता? कशाची गोष्ट? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक, नमस्कार, गुड इव्हिनिंग. कसे आहात सगळे? डायरेक्ट गुड इव्हिनिंग झाली आमची. चहा पाणी झाला, आता भांडे घासायचे आहेत, आवरायचं आहे. पाणी गेलं होतं आणि लाईट गेली होती, त्यामुळे कामा आवरायचा प्रॉब्लेम झाला. तुम्ही लपून लपून एकटे खाता का? बिस्किट खाताय? आवडलं? काल माझ्या चॉईसचे बिस्किट आणले होते, आवडले ना. आता त्यांना भेळ खायची आहे, मग म्हणता स्पेशल भेळ बनवून देते. आता मी भेळ बनवते, मग आवडते, मग स्वयंपाकाला लागायचं परत. खा की, तुमच्यासाठी ठेवले मी, खाल्ले की. चला मग करा कंटिन्यू, भेळची रेसिपी दाखवते. तर मित्रांनो, ते म्हणतात ना, पति के दिल का रास्ता उसके पेट से होकर जाता है. जेवढं नवऱ्याला चांगलं चांगलं करून खाऊ घालणार ना, तेवढं नवरा जीव लावणार, प्रेम करणार. बघा, इकडं त्यांना भेळ खाऊ वाटली म्हणून मी भेळ बनवत होती. तर भेळची रेसिपी तुम्हाला सांगते. मस्त बारीक कांदा, टमाटर, कोथिंबीर काटून घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, तेल टाकायचं, खायचं, आणि लिंबू पिळायचा मस्त, आणि मस्तपैकी कोथिंबीर. ते सगळं झालं की सगळं मिक्स करायचं, आणि मस्त अशी भेळ तयार होती बघा, एकदम टेस्टी. मग आता फायनली आपली भेळ रेडी झालेली आहे. तर एक मयंकसाठी आणि त्यांच्यासाठी, आणि हे माझ्यासाठी ठेवली थोडीशी. तर चला आता काय म्हणतात बघू, कशी झालेली भेळ. तुम्हाला कशी दिसते ते कमेंटमध्ये सांगा, दिसण्यावरून कळते. चव साहेब उठा,
भेळ आवडती का सांगा तुम्हाला? आमचं तुझी प्लेट आण. आमचं कुठं आहे? हा तू त्यांना आणून दिलं, आम्हाला नाही आणून दिलं. तुम्हाला बी आणून देऊ का? तू बी त्या युट्यूबच्या लोकांसारखं कमेंट करायला लागला घरातल्या घरात. अवघड आहे रे देवा. आता मयंकची बी भेळ नेऊन द्यावं लागते बघा तुमच्यामुळं. हा, मयंकला एक तर भेळ आवडत नाही. चम्मच आधी भेळ आवडत नव्हती, आता यूट्यूबच्या लोकांची साथ देतोय मयंक. म्हणजे कसं आहे, नावं ठेवायला मोकळे. हां बसा, खाली बसा. थांबा. हां, आवडली का शेट तुम्हाला सांगा? एकदम एक नंबर. नक्की, प्रॉमिस. आवडली ना? हे घ्या, खावा तुम्ही पोटभर. आम्हाला आणून दिलं तर तुम्हाला आणून देतो. हो का? हे काय लावलंय? बिग बॉस. मराठी सीझन 6वा. होय, नाही 11वा. अभ्यास येतं का? येतो. इथं बसा खाली. चला द्या इकडं पाण्याची बॉटल आणा. चला. चला बसा बसा. तर फ्रेंड्स, आमची भेळ वगैरे खाऊन झाली. पण भेळ तर मी बनवली होती, लईच भेळ आवडली वाटते बाबा. पण मयंक यांच्या का पप्पा घेतोय? तर असंच असतं यांचं रोजचं. संध्याकाळी आले का हे याचा लाड करत बसते, जीव लावत बसते त्याला, आणि सगळे लाड पुरवते. त्याच्यामुळे मयंक पण एकदम फ्रीली आहे त्यांच्यासोबत. तर कसं वाटते हे सगळं बघून तुम्हाला? मला तर फार आनंद होतो. कशी वाटली भेळ? तुम्हाला आवडली का? छान छान छान, एक नक्की. नंबर वेळ होती. हां, तुमचं मत जरा इकडे व्यक्त करा. तुमचं मत इकडं व्यक्त करा की भेळ तुम्हाला कशी वाटली? छान छान, एक नंबर. एकदम एकदम भारी. मनापासून First आवडली class, मनापासून. का? उगं तारीफ करता? नाही, नाही, एक नंबर एक नंबर एक नंबर. नक्की. नक्की. अजून काय खायचं? तुम्ही सांगत जा फक्त. मी तुम्हाला काय काय लागते सगळे बनवून दे जाईल खायला. फक्त ओके. बनवता आल्या पाहिजे मला. ओके, आजच्या पुरतं बस झालं, उद्या बघू. नाही बनवता आलं तर यूट्यूबवरून रेसिपी पाहून बनवून देईन, पण बनवून नक्की देईन. तुम्ही सांगा फक्त हे खायचे. ओके ओके हा? ओके. नक्की उद्या सांगणार काहीतरी ना? दुसरं बनवू आपण. हां, आता जा बाहेर, मिरची आणा, तेवढं गार्नियरचा कलर आणून द्या, त्यानंतर एखादा भाजीचा आणा. तुम्ही मला बाहेर जाऊ देत नाही म्हणून, नाही तर मीच गेली असते. आता तोपर्यंत बाकीचे कामं आवडते मी. जा. हां, जा ना. नाही हो, नाही हो, असं नका करू. नाही नाही. यूट्यूबचे लोक परत म्हणतील बघ, नवरा जा जा म्हणतो तरी नाही जात ही. तुम्ही जाऊ देता का मला बाहेर? सांगा खरं खरं. हां हां, खोटं नका बोलू, नका खोटं बोलू, खरं खरं सांगा. खरंच जाऊ देता बाहेर? बांधून ठेवली. हां, मग तुम्ही घरात बसा, मी जाऊन आणते मिरची न ते. हां, ओके. नक्की. आता मला काम माहीत नाही तर मी गेली असती. मला भांडे घासायचे आणि स्वयंपाक करायचं आहे, त्यामुळे नाही तर मी गेली असती. जाते ना मी. जाऊच देत नाही, गरजच पडत नाही मला तर. आता आम्ही बेड खाल्लोय. जाण सोडत काहीतरी उगं सांगू नको. बांधून घातला होता तुला. नाही हो, मग जे आहे ते सत्य सांगते बरं का मित्र. बाहेर नाही जाऊ देत मला कुठंच. मला द्या ना चॉकलेट. विषय असा झाला, पाणी येऊ जाऊ करते, त्यामुळे जेवढे होतील तेवढे भांडे घासले आणि आता इकडं लागली स्वयंपाकाला. त्यांना पिठलं खायचे, त्यामुळे मी पिठलं करते. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की पिठलं नाही म्हणत, बेसन म्हणते. तर हे बेसन विदर्भामध्ये म्हणतात, आमच्या इकडे पिठलंच म्हणते. त्यामुळे मग मी पिठलंच म्हणते. कोणी दुसऱ्या नावाने, आता प्रत्येक वेगळ्या भाजीला वेगळे नावं देतात लोक. तर मी पिठलं करत आहे, पिठलं आणि चपाती. जेव्हा पाणी येईल तेव्हा भांडे घासणार आता. तर चला मग पिठलं आणि चपाती करू आणि या गरम जेवण करायला. आता आम्हाला गावाला जायची तयारी बी करायची. एवढ्या 1-2 दिवसात गावाला बी जायचे. काय माहिती आता लग्नाचा व्हिडिओ अगोदर पडतो की हा व्हिडिओ अगोदर पडतो, बघू. चला मित्रांनो, मस्त पिठलं झालं, चपात्या झाल्या आणि भात टाकला आणि आमचे सिलेंडरच गेला. आता काय करा बाबा, लय डोक्याला ताप झालता. पण काय करता, नशीब की आमच्याजवळ इलेक्ट्रॉनिक शिगडी होती, म्हणून त्याच्यावर आता भात शिजवतोय बघा. आता या शिगडीवर भात शिजला तर ठीक आहे, नाही तर उपाशीच राहावं लागते बघा यांना. का सीझन ना मॅचिंग झालं. आता भात शिजते बघा, उकडते इकडं. खदरते भात. बरं नशीब ही शिगडी होती, नाहीतर आमचा भात काय शिजत नव्हता आज. सीझन असा अंदाजा दिसतोय, म्हणजे याला शेक लागली म्हणजे शिजत असते ती. याच्यावरचे भांडे घ्यावं लागतील बघा. ते काय बोंबलते हो?
तर फ्रेंड्स पिठलं आणि चपाती झाली आणि भात टाकला आणि गॅसच गेली बाबा. आता काय करा, एवढ्या महागाईच्या याच्यामध्ये सिलेंडर गेला. आता लय अवघड आहे. नुसतं सिलेंडर ब्लॅकमध्ये जरी भरून आणायचं म्हणल्यावर 3-3.5 हजाराला भेटतं. विकत जरी घ्यायचं म्हणलं 7-8 हजार रुपये लागायला लागलेत. काय करावं सांगा आता. आता गावाकडे जायची वेळ येते बघा. तर या मस्त जेवण करायला पिठलं आणि चपाती आणि भात कसं तरी इंडक्शनवर शिजवलं. बिग बॉस चालू आहे. बंद करा. सांग. या मित्रांनो जेवण करायला. आवडली का भाजी पिठलं? एक नंबर. एक नंबर. छान झालं. मित्रांना बोलवा ना जेवण करायला. मित्रांनो या जेवायला. आवाज नाही आला. जेवायला या मित्रांनो. या फ्रेंड जेवण. बर ओके. हां पिठलं आवडलं का? हो एक नंबर. नक्की? हो. मला येते का स्वयंपाक बनवायला? ओके. तर फ्रेंड्स इकडं मस्त आमचे जेवण वगैरे झाले आणि इकडे यांच्या डोक्याची मालिश करून देत होती. आणि मयंक नुसतं त्यांच्या पप्प्याच घेतो बाबा. त्यांना मयंकचे लाड लई पुरवतात ना, त्यामुळे मयंकला लईच आवडतात ते. तर हप्त्यातून 2-3 वेळेस यांना मालिश करून देत असते. एवढं जीव लावते. तर आज मला एक चांगली गोष्ट ऐकायला भेटली यांच्याकडून, ते सांगते तुम्हाला. त्या अगोदर मयंक मला म्हणला माझी पण मालिश करून दे. मग मयंकची पण मालिश करून दिली. मस्त चलो इश्क लढाई पिक्चर लावलं. पिक्चर बघता बघता यांच्या डोक्यांची मालिश पण करून दिली. आणि मग काय मालिश करून दिली असं दरवेळेस आता 2-3 वेळेस मालिश करून दिली. त्याच्यामुळे मिस्टरच्या तोंडून असं ऐकायला भेटलं मला की या स्वार्थी दुनियात, या कलियुगीमध्ये मला एवढा चांगला हिरा सापडला असं मला ते बोलले. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की तुझ्यासारखी बायको शोधून ही मला सापडली नसती. एवढं जीव लावते मला, तर मी जीव लावते म्हणून बोलले. तर आता रिट्यू पाहत होतो मी. झोप आली का? आता आम्ही पिक्चर पाहत होतो. आता झोप आली. आम्हाला उद्या टाकीचं नियोजन लावायचं आहे. गॅस टाकी गेली आमची. वैतागवाडी झालं. आम्ही असं ठरवलेलं आहे मिळून आता की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. सगळ्या बरेच प्रश्न विचारता. रूम स्वतःचं आहे का, घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे, भाडं किती आहे, कोणत्या गावच्या, दाजी बिझनेस करते का जॉब करते, आणि काय बरेच एवढे प्रश्न आहेत ना. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं ठरवलं आहे आता बघा तुमच्या दाजीने. त्यांना नुसतं हसायचं समजतं. काय म्हणलं की नुसतं. आम्हाला गावाला बी जायचं आहे. हो गावाला जायचं आहे ना, तयारी करा मग लवकर उद्या आवरा. उद्या जायचं. उद्या जायचं का? तू बी येणार आहेस का? नाही तू इथंच राह. नाही येणार मी गावाला. चला काय म्हणतो? कसा वाटला व्हिडिओ सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. चला मग झोप लागली आता. तुम्ही पण झोपा मस्त राहा. स्वस्त राहा. काळजी घ्या. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. तिकडं गावाला जाऊ. तिकडचे बी व्हिडिओ दाखवू तुम्हाला. का हो तिकडं व्हिडिओ काढणार ना गावाकडं आपण. द्राक्ष बाय बाय. खायचे.